वृश्चिक राशींच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची, मोलाची आणि महत्त्वाची बातमी आहे. म्हणूनच माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की हा व्हिडिओ सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. कारण अर्धवट माहितीने कधीच कोणाचे कल्याण होत नाही. आणि आजची ही माहिती तुमच्या संपूर्ण आयुष्याला, संसाराला एक नवीन आणि अतिशय सुंदर दिशा देणार आहे. यंदाची ही पवित्र वटपौर्णिमा तुमच्यासाठी सामान्य असणार नाही, तर या वटपौर्णिमेच्या आधीपासूनच तुमच्या नशिबाचे बंद पडलेले कुलूप आणि दरवाजे अगदी एका पाठोपाठ एक उघडायला सुरुवात होणार आहे. ज्यामुळे तुमच्या संसारातील आणि आयुष्यातील सगळी दुःख, दारिद्र्य कायमची दूर होणार आहे. मागच्या काही दिवसात तुम्ही मनातल्या मनात जो प्रचंड मानसिक त्रास सहन केला आहे, स्वतःच्याच अगदी जवळच्या रक्ताच्या लोकांनी तुम्हाला दिलेला मोठा धोका, पावलोपावली झालेला तुमचा घोर अपमान आणि पैशांची झालेली मोठी ओढाताण, यामुळे तुम्ही आतून पूर्णपणे खचून गेला होता. रोज रात्री डोळ्यात असवे घेऊन तुम्ही झोपलात, पण आता तुमच्या या सगळ्या कष्टांचे, उपेक्षेचे आणि डोळ्यातील प्रत्येक थेंबाचे चीज करण्याची वेळ देवाने प्रत्यक्ष आणली आहे. तुमची ही सहनशीलता पाहून आता विधाता तुमच्या नशिबाचे पान पलटणार आहे आणि ज्यांनी तुम्हाला कमी लेखले त्यांना तुमच्या यशातून उत्तर मिळणार आहे. विशेषतः या वटपौर्णिमेच्या आधीच्या काळात तुमच्या आयुष्यात काही अशा चांगल्या, मोठ्या आणि चमत्कारी गोष्टी घडणार आहेत, ज्याने तुमच्या डोक्यावरील खूप वर्षांचे जुने कर्ज आणि विवंचनेचे ओझे अगदी हलके होईल आणि तुमच्या प्रगतीचे नवे रस्ते मोकळे होतील. तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये किंवा स्वतःच्या धंद्यामध्ये खूप मोठा पैशाचा फायदा मिळण्याचे योग या वटपौर्णिमेच्या आधीच निर्माण होत आहेत, ज्याची तुम्ही कित्येक दिवसांपासून चातकासारखी वाट पाहत होता आणि ज्यासाठी तुम्ही रक्ताचे पाणी केले होते. नोकरी करणाऱ्या माझ्या वृश्चिक राशींच्या मित्रांना कार्यालयात किंवा कंपनीत मोठी बढती मिळण्याची, पगार वाढण्याची या वटपौर्णिमेच्या आधी मोठी सुवर्ण संधी चालून येईल. तसेच तुमच्या कामाचे मालकाकडून आणि मोठ्या अधिकाऱ्यांकडून मनापासून कौतुक केले जाईल, जे आधी कधीच मिळत नव्हते. नोकरीच्या ठिकाणी तुमचे हितशत्रू तुमच्या विरुद्ध जे डावपेच आखत होते, ते सगळे डाव आता त्यांच्यावर उलटणार आहेत आणि तुमची प्रामाणिकता सगळ्यांसमोर सिद्ध होणार आहे. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय, दुकान, हॉटेल किंवा छोटा मोठा कोणताही धंदा आहे, त्यांच्यासाठी हा काळ अगदी सोन्यासारखा ठरणार असून नवीन गिराईक जोडले जातील, कामात खूप चांगला नफा होईल, बाजारात तुमचे नाव आणि पत मोठे होईल आणि जी जुनी उधारी बुडीत खाती निघाली होती, ती सुद्धा अचानक स्वतःहून समोरचा माणूस आणून देईल. जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा सध्याचा धंदा वाढवण्याचा विचार करत असाल, तर हा काळ अतिशय उत्तम आहे. कारण या काळात घेतलेला प्रत्येक व्यावसायिक निर्णय तुम्हाला भविष्यात गर्भ, श्रीमंतीकडे घेऊन जाईल. पैसा अत्यंत चांगल्या मार्गाने येणार असल्यामुळे तुमच्या हातातील खेळता पैसा वाढेल, घरची पैशांची चणचण आणि दारिद्र्य कायमचे दूर होईल आणि डोक्यावर असलेले जुने कर्ज किंवा लोकांचे उसने घेतलेले पैसे फेडण्याचा रस्ता अगदी सोपा आणि सरळ होईल, ज्यामुळे तुम्हाला रात्रीची शांत झोप येईल. वटपौर्णिमेचा हा पवित्र आणि अत्यंत मोठा सण जसा जसा जवळ येईल, तसतसे तुमच्या घरात, संसारात आणि पती पत्नीच्या प्रेमसंबंधामध्ये एक वेगळाच आनंद, शांतता, सुख आणि गोडवा आलेला तुम्हाला स्वतःला दिसेल. गेल्या अनेक महिन्यांपासून सुकलेला तुमचा संसार आता पुन्हा एकदा आनंदाने बहरून उठणार आहे आणि घरातील कटकटी पूर्णपणे थांबणार आहेत. आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्य मिळावे, त्याचे आरोग्य निरोगी राहावे, त्यांना दीर्घ आयुष्य लाभावे आणि संसार सुखाचा व्हावा, यासाठी महिला जे वटपौर्णिमेचा कडक उपवास करतात, त्या वटपौर्णिमेच्या दिवशी आणि त्याआधी वृश्चिक राशींच्या महिलांना त्यांच्या पतीकडून एखादी खूप मोठी आनंदाची बातमी किंवा मनासारखी सुंदर आणि मौल्यवान भेटवस्तू मिळण्याचे दाट योग आहेत. नवरा बायकोंमध्ये जे जुने मोठे वाद चालले होते, रोज किरकोळ कारणावरून होणारी भांडणे, अबोला आणि गैरसमज आता पूर्णपणे संपून जातील आणि दोघांमध्ये एकमेकांबद्दलचे प्रेम, आदर आणि विश्वास खूप जास्त वाढेल, ज्यामुळे घर स्वर्गासारखे वाटू लागेल. तुम्ही दोघे मिळून भविष्यासाठी एखादी मोठी गुंतवणूक किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न या वटपौर्णिमेच्या निमित्ताने पूर्ण करू शकाल. घरात बऱ्याच दिवसांपासून शेतीवाडीचे, घराचे, जागेचे किंवा पैशांचे जे वाद पाहुण्या रावळ्यांमध्ये किंवा नातेवाईकात कोर्टापर्यंत गेले होते, ते आता घरातील मोठी आणि समजूतदार माणसे एकत्र बसून सामंजस्याने कोर्टाबाहेर कायमचे मिटवून टाकतील, ज्यामुळे तुमचा मोठा मानसिक त्रास आणि पैसा वाचेल. नातेवाईक जे कालपर्यंत तुमच्याकडे पाठ फिरून उभे होते, तेच आता स्वतःहून तुमच्याशी संबंध जोडण्यासाठी पुढे येतील.
मुलांची अभ्यासातील चांगली प्रगती, त्यांना परीक्षेत मिळालेले घवघवीत गुण आणि त्यांना मिळालेली नवीन नोकरी किंवा यश पाहून समाजात आणि नातेवाईकात तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा खूप जास्त वाढेल, ज्यामुळे समाजात वावरताना तुमची छाती अभिमानाने भरेल. तुमच्या मुलांच्या विवाहाचे किंवा परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्नसुद्धा या काळात पूर्ण होताना दिसेल. आरोग्याचे किंवा तब्येतीच्या बाबतीत बोलायचे तर गेल्या कित्येक महिन्यांपासून चालू असलेल्या जुन्या आजारांमधून, मानसिक त्रासातून आणि कंबरदुखी, सांधेदुखी किंवा पोटांच्या जुन्या व्याधींमधून तुम्हाला आता खूप मोठा आराम मिळेल आणि तब्येत सुधारेल. तुमचा जो जुना आळस किंवा थकवा होता तो दूर पळून जाईल आणि तुम्ही कमालीचे उत्साही व्हाल. शरीरात नवीन ताकद, ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. फक्त एकच करा की बाहेरचे, उघड्यावरचे किंवा जास्त तेलकट तिखट जेवण खाणे थोडे टाळा आणि मन शांत राहण्यासाठी रोज सकाळी थोडा वेळ देवाचे नाव घ्या किंवा शांत बसा. जसे जसे तुमचे चांगले दिवस येतील, हातात पैसा खेळू लागेल आणि समाजात तुमचे नाव होईल, तसे तुमच्या या यशावर जळणारे, पाठीमागचे उगीच निंदा नालस्ती करणारे आणि तोंडावर गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणारे काही खोटे मित्र आणि गुप्त शत्रूसुद्धा तुमच्या अवतीभोवती जास्त फिरू लागतील. तुमच्या प्रगतीचा जळफळाट करणारे लोक तुमच्या कार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांच्या कोणत्याही चाली तुमच्यासमोर यशस्वी ठरणार नाहीत. त्यामुळे तुमच्या भविष्यातील कोणत्याही मोठ्या योजना, नवीन खरेदी, घरात येणारा पैसा किंवा कौटुंबिक महत्त्वाच्या गोष्टी कोणाही त्रस्त किंवा बाहेरच्या माणसाजवळ बोलून दाखवू नका आणि लोकांवर आंधळा विश्वास न ठेवता पूर्ण सावधगिरी बाळगा. ग्रहांचे हे चांगले फळ आपल्याला कायम मिळावे आणि घरातील सगळी नकारात्मकता दूर व्हावी यासाठी रोज न चुकता हनुमान चालिसाचे पठण करा. आता वळूया वटपौर्णिमेच्या दिवशी करायच्या अतिशय महत्त्वाच्या आणि चमत्कारिक उपायांकडे. वृश्चिक राशीच्या महिलांनी आणि पुरुषांनी हा सोपा उपाय नक्की करा, ज्याने घरातील दारिद्र्य संपून लक्ष्मीचा अखंड वास राहील. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करताना वडाला सुती पांढरा धागा 7 वेळा गुंडाळताना मनोभावे आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि घरात सुख समृद्धी येण्यासाठी प्रार्थना करा. पूजा झाल्यानंतर वडाच्या झाडाची 7 पाने घरी आणून ती स्वच्छ धुवून घ्या. त्यावर चंदनाने श्री लिहा आणि ती पाने घरातील पैशाच्या मुख्य तिजोरीत ठेवा. यामुळे तुमच्या घरातील पैसा कधीही विनाकारण खर्च होणार नाही आणि लक्ष्मी अखंड प्रसन्न राहील. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिलांना घरी बोलावून त्यांना सुवासिक गजरा, हळद कुंकू आणि सुवासिनीचे वाण नक्की द्या. यामुळे तुमचे सौभाग्य वाढेल आणि घरातील इडापिडा समूळ नष्ट होईल. तसेच या दिवशी संध्याकाळी वडाच्या झाडाजवळ किंवा घरातील मुख्य तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे विष्णू आणि लक्ष्मी माता दोघेही अत्यंत प्रसन्न होतात आणि कुंडलीतील सर्व बाधा शांत होतात. लक्षात ठेवा, वाईट वेळ ही आपल्याला संपवण्यासाठी नाही तर आपल्यातील खऱ्या ताकदीची जाणीव करून देण्यासाठी येत असते. आणि तुम्ही ती परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मागच्या काळात जे काही वाईट घडले, जे नुकसान झाले, ते सगळे विसरून जा आणि पूर्ण हिमतीने, ताकदीने व आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. कारण देव आता तुमच्या पदरात सुखाचे, समृद्धीचे आणि आनंदाचे दिवस टाकणार आहे. तुम्हाला हे आपले साधे, सोपे आणि अत्यंत सविस्तर राशी भविष्य कसे वाटले आणि तुमच्या जीवनाशी ते किती जुळले हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. हा व्हिडिओ मनापासून आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. तुमच्या ओळखीच्या वृश्चिक राशीच्या इतर मित्रांना, मैत्रिणींना आणि नातेवाईकांना व्हॉट्सअपवर लगेच शेअर करा. आणि अशीच खरी व सविस्तर माहिती रोज मोफत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून शेजारील घंटेचे बटन दाबायला अजिबात विसरू नका.